जे घडणार आहे ते घडणारच आहे. त्याची फार मोठी चिंता पक्षप्रमुखांनी करू नये. मी आजच्या दिवशी पक्षप्रमुखांना एवढंच सांगेन, उद्धव साहेबांना, की डरो मत, बिलकुल डरो मत. महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा पुन्हा मोठा भूकंप होणार का? उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकदा धोका होतोय? आईबाबांपासून साईबाबांपर्यंत शपथ घेणारे खासदार अचानक दिल्लीला का रवाना झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पाहूया ऑपरेशन टायगरची इनसाइड स्टोरी. मिळालेल्या माहितीनुसार नांदेड विमानतळावर काल संध्याकाळी एक नव्हे तर तब्बल 2 खासगी विमानं उतरली. एक विमान थेट दिल्लीहून तर दुसरं मुंबईहून आलं होतं. या विमानांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली, कारण या विमानांमधून ठाकरे गटातील काही महत्त्वाचे खासदार दिल्लीच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती समोर येतेय. सांगितलं जातंय की परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह एकूण 6 खासदार दिल्लीत पोहोचले आहेत. तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी वेगळ्या मार्गाने दिल्ली गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे सर्व खासदार रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेण्यासाठी पोहोचले. या बैठकीत पुढील राजकीय रणनीती निश्चित केली गेली आणि आज लोकसभा अध्यक्षांकडे वेगळा गट स्थापन करण्यासाठी पत्र दिलं जाऊ शकतं, अशीही माहिती सूत्रांकडून समोर येतेय. जर हे खरं ठरलं तर ठाकरे गटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जाईल, कारण लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर ठाकरे गट अधिक मजबूत झाल्याचं चित्र होतं. पण आता त्याच गटातील 6 खासदार वेगळी वाट धरू शकतात अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्व खासदारांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याची ग्वाही दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. तुळजाभवानीपासून ते साईबाबांपर्यंत शपथ घेतल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता अचानक दिल्ली दौरे, गुप्त बैठका आणि फुटीच्या चर्चांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. दिल्लीत रात्री नेमकं काय घडलं? खरंच 6 खासदार ठाकरे गटाला रामराम ठोकणार का? एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर यशस्वी होणार का, की पुन्हा एकदा राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार? याकडं आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.